नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी. महिन्याअखेरीस खात्यात होणार मोठी रक्कम जमा. 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने EPFOला खातेधारकांसाठी 8.25% व्याजदराला अधिकृत मंजुरी दिली आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व्याजदरातील वाढ कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे निश्चित केलेल्या 8.25% व्याजदराच्या प्रस्तावावर वित्त मंत्रालयाने शिक्कामोर्तब केला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस हा व्याजाचा पैसा 7 कोटीहून अधिक EPF सदस्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी झालेल्या CBTच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. आता चालू वर्षातही हाच व्याजदर कायम राहू शकणार आहे. 8.25% वार्षिक व्याजदराची गणना मासिक आधारावर केल्यास PF खात्यात जमा असणाऱ्या रकमेवर 0.688% दराने व्याज मोजले जाईल आणि वर्षाच्या शेवटी ही संपूर्ण व्याजाची रक्कम खात्यात जमा होईल. तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर EPFO सर्च करा. त्यानंतर व्ह्यू पासबुकवर जाऊन आपला UAN क्रमांक व OTP टाकून शिल्लक रक्कम तपासता येईल.